निर्घृण हत्याकांडाने पुणे हादरलं. इंस्टाग्रामवर मुलीचा मेसेज येताच कळी खुलली. कात्रज घाटात भेटायला गेला आणि अपहरण करून खून. मागच्या काही दिवसात या बातम्या तुम्ही वाचल्या असतील किंवा पाहिल्या असतील. या बातम्यांमध्ये एक नाव दिसत होतं, अमन गचंड. 17 वर्षांचा मुलगा. त्याला त्याच्या जुन्या मित्रांनी एका मुलीच्या माध्यमातून कात्रज घाटात बोलवलं, तिथून खेड शिवापूरच्या डोंगरात नेलं आणि त्याचा खून केला. खून करणाऱ्यांमध्ये 2 अल्पवयीन मुलंही होती. हा खून जुन्या रागातून केला असला तरी रागाच्या भरात केला नव्हता, थंडपणे केला होता. अमनच्या खुनाचा थरार 4 तास सुरू होता. त्याला मारण्याआधी शेवटची इच्छा विचारण्यात आली, ती इच्छा पूर्ण करण्यात आली. मग जिथे त्याला पुरायचा आहे तो खड्डा त्यालाच खोदायला लावला आणि मग करण्यात आला त्याचा खून. इतका निर्घृण की ऐकणाऱ्याच्या अंगावरही काटा यावा. ही भीषणता पुण्यातली अल्पवयीन पॅटर्ननं टोक गाठल्याची. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. आता अमन गचंड सोबत नेमकं काय घडलं आणि याआधी काय समोर आलेलं ते थोडक्यात सांगतो. काही महिन्यांपूर्वी टिंगरेनगर लेन नंबर 14 मध्ये गचंड फॅमिली राहायला आली. अमन आणि त्याची आई अनिता इथं राहायचे, तर मोठा भाऊ करण मुंबईला नातेवाईकांकडे राहायला होता. 29 डिसेंबरला घरातून बाहेर पडलेला अमन घरी परत आला नाही याची तक्रार 31 डिसेंबरला त्याच्या आईने विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये दिली. पोलिसांनी तपास सुरू केला, पण कोडं सुटत नव्हतं. पुणे क्राईम ब्रँचच्या युनिट 3 ने सुद्धा यात लक्ष घातलं. तपासाला वेग आला आणि लिंक लागत गेल्या. खबऱ्यांकडून मिळालेल्या टिपच्या जोरावर आरोपींना कर्नाटकच्या संकेश्वर मधून अटक करण्यात आली. प्रथमेश आढळ आणि नागेश धबाले अशी 2 मुख्य आरोपींची नावं. तर काही अल्पवयीन मुलांना पुण्याच्या उत्तमनगर भागातून ताब्यात घेण्यात आलं. त्यांनी कबुली दिली आणि खेड शिवापूर मधल्या डोंगरातून अमनचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. 9 दिवसांनी अमनच्या खुनाचं प्लॅनिंग करणारा, प्रत्यक्षात खून करणारा प्रथमेश आढळ हा 19 वर्षांचा पोलीस भरतीची तयारी करणारा तरुण. प्रथमेश आणि अमन हे दोघंही आधी उत्तमनगरमध्ये राहायचे. दोघांची जुनी ओळख होती. पण खुनाची कबुली देताना प्रथमेशने सांगितलं की सप्टेंबरमध्ये झालेल्या वादातून अमनला संपवलं. पण सप्टेंबरमध्ये घडलेलं काय? तर प्रथमेश आढळ हा उत्तमनगर भागातच राहायचा. तिथेच अमन आणि त्याचा मोठा भाऊ करण राहायचे. करणवर मारहाणीचा गुन्हा दाखल होता. त्याला, अमनला आणि त्यांच्या मित्रांना व्यसनाचाही नाद होता. आपण मित्र म्हणून यांच्यासोबत राहिलो आणि कुठल्या गुन्ह्यात अडकलो, आपल्याला व्यसन करायची सवय लागली तर पोलीस भरतीचं स्वप्न मागे राहील. आपली नुकतीच 12वी झालीये, त्यामुळे प्रथमेशने यांची साथ सोडली. याचा राग करणला आला. 11 सप्टेंबरच्या संध्याकाळी त्याने प्रथमेशला RR वाईन जवळ भेटायला बोलवलं. आपल्यात गैरसमज झालेत, बोलून मिटवून टाकू असं तो म्हणाला. प्रथमेश भेटायला गेला तेव्हा करण, अमन आणि त्यांच्या साथीदारांनी प्रथमेशला, तो आता आमच्या तुटत बसत नाही, तो आता मोठा माणूस झालाय असं म्हणत दम दिला आणि करणने प्रथमेशची कॉलर पकडली. मग करणने याच्याशी जास्त बोलू नका, त्याला सोडायचं नाही, खलास करायचंय असा इशारा दिला आणि करण, अमन आणि इतरांनी प्रथमेशला लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी अमनने लोखंडी धारदार हत्याराने ठार मारण्याच्या उद्देशानं प्रथमेशच्या डोक्यावर वार केला. प्रथमेशने हात मध्ये घातला तेव्हा अमनने त्याच्या दोन्ही हातांवर 3-4 वार केले. प्रथमेश गंभीर जखमी होऊन खाली पडला तेव्हा करण, अमन आणि त्याच्या साथीदारांनी हातातली शस्त्र हवेत फिरवून, आम्ही इथले बाई आहोत, आमच्या नादाला कुणी लागायचं नाही, कुणी मध्ये आला तर सोडणार नाही असं म्हणत दहशत निर्माण केली. त्यानंतर प्रथमेशच्या नातेवाईकांनी त्याला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केलं. हातावर खोल घाव असल्यानं प्रथमेशचं ऑपरेशन सुद्धा करण्यात आलं. या प्रकरणात करणवर गुन्हा दाखल झाला, त्याला अटक सुद्धा झाली. पण या 2 भावांनी केलेल्या मारहाणीचा राग प्रथमेशच्या डोक्यात होता. या वादानंतर अमनला घेऊन त्याची आई टिंगरेनगरला राहायला आली, तर करणला मुंबईला पाठवण्यात आलं. अमनने प्रथमेश आणि त्याच्या इतर मित्रांचे नंबर ब्लॉक केलेले, पण अमन इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह होता. तिथे तो स्टेटस टाकायचा आणि या गोष्टीमुळे प्रथमेशचा राग वाढलेला. यातूनच प्रथमेशने ठरवलं अमनचा काटा काढायचा. अमनची इंस्टाग्राम वापरायची सवय प्रथमेशने हेरली होती. त्यात त्याला नागेश धावल्याची साथ मिळाली आणि नागेशने या प्लॅन मध्ये आपल्या मैत्रिणीला सामील करून घेतलं. त्याची मैत्रीण इंस्टाग्रामवर अमनशी चॅटिंग करायला लागली, ओळख वाढवली आणि मग नागेशच्या सांगण्यावरून तिने अमनला मेसेज केला, कात्रज घाटात भेटायला ये. नागेशने या मैत्रिणीला सांगितलं होतं, आम्ही अमनला फक्त धमकावणार आहोत, त्यामुळं ती मेसेज करायला तयार झाली. अमन आला. दोघं खेड शिवापूरच्या डोंगरावर एका मंदिरात गेले आणि मंदिरातून बाहेर आल्यावर अमनला नागेश धबाले भेटला. इथूनच सुरू झाला 4 तासांचा खुनी थरार. अमनच्या खांद्यावर हात ठेवून धबाले काही अंतर चालत गेला. मग त्याला गाडीवर बसवलं आणि पुढच्या एका डोंगरात घेऊन गेला. तर प्रथमेश आढळ आणि त्याचे इतर साथीदार उभे होते. त्यांनी अमनला घेरलं, लाथाबुक्क्यांनी मारलं, भीती दाखवली, धमकी दिली आणि एक गोष्ट सांगितली, आज तुला मारून टाकणार. मग या पोरांनी अमनला शेवटची इच्छा विचारली. त्यावेळी अमननं सांगितलं, मला बियर प्यायची.
सिगरेट पण हवी. या आरोपींनी त्याला बियर आणून दिली, सिगरेट दिली. यातल्या काही जणांनी स्वतःही बियर पिली. त्यानंतर त्यांनी अमनला एक खड्डा खोदायला लावला. हा खड्डा अमनला पुरण्यासाठी आहे हे सुद्धा सांगितलं. खड्डा खोदून झाला आणि अमनलाच त्या खड्ड्यात पुरलं. आरोपी तिथून निघणारच होते, पण तेवढ्यात एकाच्या डोक्यात शंका आली. याला आपण जिवंत पुरलं, पण अमन खड्ड्यातून बाहेर पडला तर? त्यामुळं या पोरांनी पुन्हा खड्डा उकरला, अमनला बाहेर काढलं. यातल्या एकाकडे ऑपरेशनसाठी लागणारं सर्जिकल ब्लेड होतं. त्या ब्लेडने अमनचा गळा चिरण्यात आला. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या, पण हा वार खोल नव्हता. अमन मेला नाही तर ही शंका पुन्हा डोक्यात आली. त्यामुळे या आरोपींनी त्याच्या मानेवर कोयत्यानं वार केले. अमनचा त्यांच्या डोळ्यांच्या देखत तडफडून मृत्यू झाला. हे आरोपी इथंही थांबले नाहीत. त्यांनी दगड उचलला, अमनच्या डोक्यात घातला, त्याचं डोकं ठेचलं आणि मग तिथून पळ काढला. जाताना अमनचा मोबाईल एका चालत्या ट्रकमध्ये टाकला, ज्यामुळं त्याचं लोकेशन लोणावळा दाखवण्यात येत होतं. पोलिसांनी आरोपींना अटक केली. त्यांनी कबुली दिली आणि 9 दिवसांनी अमनचा मृतदेह डोंगरातून बाहेर काढण्यात आला. तेव्हा मृतदेहाची अवस्था भयंकर झाली होती. प्रथमेश आणि नागेश या दोघांना न्यायालयात हजर केल्यावर त्यांना 9 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर इतर अल्पवयीन आरोपींना बाल सुधारगृहात पाठवण्याचे आदेश देण्यात आलेत. पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात 11 जणांवर गुन्हा दाखल केलाय. यात भरणा आहे तो अल्पवयीन मुलांचा. आधी अल्पवयीन मुलांनी प्रथमेशला मारहाण केली, हातावर वार केले. त्यानंतर प्रथमेश आणि त्याच्या साथीदारांनी रीतसर प्लॅन केला. अमनला ट्रॅपमध्ये अडकवलं, तुझी शेवटची इच्छा सांग म्हणून बिअर पाजली आणि स्वतःची बॉडी जिथं पुरायची आहे तो खड्डा स्वतःच खोदायला लावला. त्यात जिवंत गाडून पुन्हा बाहेर काढलं. मग ब्लेडने गळा चिरून मानेवर कोयता टाकून आणि डोकं दगडाने ठेचून मारलं मरेपर्यंत. कारण होतं जुना राग. आपल्याच भागात वार करणं आणि पोलीस भरतीची तयारी करणारा पोरगा गुन्हेगार होणं. थंड डोक्याने खून करणारा गुन्हेगार.